स्वच्छ हवा माझा अधिकार या मोहिमेअंतर्गत नवी मुंबई विकास अधिष्ठानचे अध्यक्ष संकेत डोके यांच्या माध्यमातून वाशी सेक्टर 26 चिंतामणी चौक येथे नागरिकांची वायू प्रदूषणाविरोधात दुसरी बैठक पार पडली। प्रशासनाला जाग यावी यासाठी 1 तास ठिय्या मांडला। यावेळी किमान 200च्या वर नागरिकांनी उपस्थिती लावली होती। यात सेक्टर 11 कोपरखैरणे, सेक्टर 28 व सेक्टर 26 वाशीमधील नागरिकांचा सहभाग होता। तसेच लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या। दिवसेंदिवस या स्वच्छ हवा माझा अधिकार या मोहिमेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून येणाऱ्या काळात हे एक जनआंदोलनाचे स्वरूप होईल, ज्यामुळे प्रशासनाला वायू प्रदूषण रोखण्यासाठी कठोर पावले उचलावी लागतील असा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे। तसेच या मोहिमेअंतर्गत स्वाक्षरी मोहीम देखील राबवली गेली, त्यात देखील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला। या बैठकीदरम्यान नागरिकांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाला दिलेल्या कारवाई अहवालाचे वाचन केले। अहवालातून ही बाब नागरिकांच्या लक्षात आली की परिसरात होणारा वायू प्रदूषणात बेन्झीन आणि टोलिन या रसायनाची मात्रा सर्वात जास्त आहे। सदर रसायन हे मानवी शरीरासाठी घातक असून याचा सतत श्वसन वायूत समावेश असल्यास भविष्यात कॅन्सरसारखे रोगही होऊ शकतात, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली आहे। आम्ही नागरिक गेले अनेक वर्ष झाले प्रशासनाबरोबर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाबरोबर हे प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करू म्हणून तक्रारी करतोय। त्या तक्रारीचा भाग म्हणूनच आम्ही त्यांना जे सहकार्य करायचं होतं ते वेळोवेळी केलेलं आहे। मागच्या वेळेस आम्ही त्यांना सांगितलं होतं की आम्ही आता कुठल्याही प्रकारचं पत्र तुम्हाला लिहिणार नाही। आम्ही नागरिक आता आमचा जो लोकशाहीने दिलेला जो आंदोलनाचा अधिकार आहे तो आम्ही घेऊन आता बसायला सुरुवात करणार आहे। खरं बघायला गेलं तर प्रशासनाचे जे देखील अधिकारी असतात त्यांना सोमवार ते शनिवार काम करण्याचा पगार मिळतो, किंबहुना सुट्टीच्या दिवसाचा देखील पगार भेटतो। परंतु आम्ही जे नागरिक आहे आम्ही स्वतः ज्यावेळी कष्ट करतो त्यावेळी आम्ही जेवतो, त्यामुळे आम्ही रोज यांच्याकडे येऊन बसू शकत नाही। त्यामुळे आम्ही ठरवलं की प्रत्येक रविवारी संध्याकाळी 7 ते 8 या वेळामध्ये प्रदूषणाबाबत लोकांमध्ये पण जनजागृती करायची आणि या प्रशासनाला जोपर्यंत जाग येत नाही तोपर्यंत या ठिकाणी बसायचं। मागच्या वेळी आमची संख्या जितकी होती म्हणजे आमची 101 मागच्या वेळी संख्या होती, आज 200 ते 300 लोक या ठिकाणी जमलेले आहेत आणि ते प्रत्येकजण या प्रदूषणाबाबत बोलत आहेत। मागच्याच आठवड्यामध्ये आम्हाला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने जो त्यांनी मोबाईल व्हॅन लावली होती तिचा अहवाल दिला। त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आमच्या सेक्टर 26, सेक्टर 11 कोपरखैरणे, सेक्टर 28 वाशी या परिसरामध्ये बेन्झीन आणि टोलिन सारखे घातक रसायनाचा समावेश या प्रदूषण मोबाईल व्हॅनमध्ये जाणवलेला आहे। यामुळे आमच्या लक्षात आलेलं आहे की बेन्झीन आणि टोलिन सारखे रसायन आम्ही आमच्या श्वसन मार्गावाटे शरीरामध्ये घेतोय आणि फक्त यांचं प्रमाण जास्त दिसून आलं, परंतु इतर देखील रसायनं या मोबाईल व्हॅनच्या परीक्षणामध्ये दिसलेली आहेत। याचा अर्थ सेक्टर 26 मध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर विविध रसायनांचं जर प्रदूषण होत असेल आणि त्याचा इंटेक जर नागरिक घेत असतील तर खरंच या नागरिकांचं जीवन धोक्यामध्ये आहे। आणि लोक आता जागृत झालेले आहेत की आज रोज आम्हाला थोडं करून जर मारत असतील तर कुठेतरी आम्ही आता या प्रशासनाच्या विरोधामध्ये रोज जागा करणार आहोत। आणि आमचं रोजचं म्हणणं हेच आहे की आम्ही जो हवा जी आमच्या श्वसन मार्गातून या शरीरामध्ये घेतोय ती आम्हाला स्वच्छ द्या। आणि आम्ही देखील प्रण करतोय, आम्ही देखील आज या बैठकीमध्ये लोकांना आवाहन केलेलं आहे की तुम्ही तुमची जी वाहनं वापरतायत त्याचा वापर कमी करा, आपल्याकडून जे प्रदूषण होत असेल ते कमी करण्यासाठी प्रयत्न करा। परंतु विनाकारण जर आमच्यावर रासायनिक प्रदूषण मारलं जात असेल, केमिकल उत्सर्जित ज्या कंपन्या आहेत त्या मोठ्या प्रमाणावर आपल्या उद्योगधंदा चालवण्यासाठी आणि एक्सेसिव्ह प्रोडक्शन करण्यासाठी ते मोठ्या प्रमाणावर ते वायू प्रदूषण निर्माण करत असतील तर कुठेतरी त्याचा प्रभाव जाणवतो। आणि मागच्या हप्त्यामध्ये प्रदूषण नियंत्रण महामंडळाने आमच्याबरोबर रात्रीच्या वेळी पाहणी दौरा केलेला आहे, त्यामध्ये त्यांना पण जाणवलं आहे की रासायनिक प्रदूषण हे केमिकल कंपन्या देखील करतायत, त्यामुळे त्यांची जबाबदारी आहे की कुठेतरी या केमिकल कंपन्यांवर रोक घालावी आणि वेळेतच या रासायनिक कंपन्या नवी मुंबईतून तुम्ही बाहेर स्थलांतरित करा, जेणेकरून नवी मुंबईचा हा जो वायू प्रदूषणाचा प्रश्न आहे तो कमी होण्यासाठी प्रयत्नशील काहीतरी करता येईल। आणि अद्याप नवी मुंबईमध्ये MIDCने किंवा कुठल्याही प्राधिकरणाने बफर झोन डिक्लेअर केलेला नाही। आम्ही मागणी केलेली आहे की बफर झोन डिक्लेअर करा, अजूनही बफर झोन डिक्लेअर झालेलं नाही। तर आमची प्रशासनाला हीच मागणी आहे की तुम्ही लवकरात लवकर बफर झोन डिक्लेअर करा, जेणेकरून आमच्या नागरिकांचा प्रश्न सुटण्यासाठी मदत होईल। आमची पुढची भूमिका एवढीच आहे की आम्ही प्रत्येक रविवारी या ठिकाणी बसणार आहोत आणि हे जे बसणं आहे हे बसणं प्रशासनाचं फेलियर आहे,
हे प्रशासनाला लक्षात आलं पाहिजे की आम्ही जर या ठिकाणी बसतोय तर तुम्ही कुठंतरी तुमच्या कामामध्ये कमी पडताय म्हणून आम्ही बसलोय आणि आमच्या हक्कासाठी बसलोय, जो संविधानाने आम्हाला अधिकार दिलेला आहे आणि एक व्यक्ती म्हणून, एक सजीव व्यक्ती म्हणून जो अधिकार या पृथ्वीवर प्रत्येक सजीवाला मिळालेला आहे तो अधिकार आम्हाला हवा, या मागणीसाठी आम्ही सतत बसलेलो आहे. आणि ते जर आम्हाला मिळणार नसेल तर कुठेतरी आम्ही देखील मोठ्या प्रमाणावर रोष व्यक्त करणार आणि हा रोष व्यक्त झाल्याशिवाय राहणार नाही. माझं नाव प्रोफेसर विनील कुमार सिंग आहे आणि मी संकेतजी बरोबर माने साहेबांबरोबर आणि अशरफजी बरोबर इन्स्पेक्शनसाठी पण होतो आणि मी या इश्यूचा फॉलोअप 2021 पासून घेत आहे. आणि जर त्यांनी जे आपल्याला एक हे त्यांनी रिपोर्ट दिला आहे की बेन्झिन आणि टोल्विन हे एअर पोल्युशनच्या थ्रू येतं आहे आपल्या एरियामध्ये, ठीक आहे. पण आता हे बेन्झिन आणि टोल्विन एक्झॅक्टली आहेत काय? दे आर कार्सिनोजेनिक केमिकल्स. कार्सिनोजेनिक इन द सेन्स त्यांनी सुरुवातीला तुम्हाला डोकेदुखी होईल, ड्राउझीनेस होईल, चक्कर येईल, कन्फ्युजन पण येईल, रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये तुम्हाला एक काय बोलतात ते एक इरिटेशन जाणवेल. पण जर त्याचं लॉंग टर्ममध्ये जर एक्सपोजर असेल ना तर लिटरली इट कॅन कॉज यू ल्युकेमिया. ल्युकेमिया इज़ नथिंग बट ब्लड कैंसर, और ब्लड कैंसर जैसा खतरनाक बीमारी कोई नहीं है, ठीक है. और ये हमारा हक है, राइट टू ब्रीथ क्लीन एयर. हमारे कॉन्स्टिट्यूशन ने भी आर्टिकल 11 के हिसाब से, राइट टू प्रोटेक्शन के हिसाब से हम लोग को ये हक दिया है. और अगर हम लोग को MPCB या अथॉरिटीज़ जो है हल्के में ले रहे, क्यों हल्के में ले रहे पता नहीं, उनको लगता है हम लोग बेवकूफ़ है. सिर्फ ये 2 केमिकल्स नहीं है, इवन सल्फर डाइऑक्साइड का भी बासत है. कभी कभी अटर नॉनसेंस रीज़न दिए जाते हैं, क्योंकि देखो सल्फर डाइऑक्साइड का जो बास है ना वो बच्चे लोग को अगर बेसिक केमिस्ट्री में भी पूछोगे ना पता चल जाएगा. क्योंकि जब आप माचिस की तीली जलाते हो ना वैसा ही बास सल्फर डाइऑक्साइड का होता है और वो हर जगह आता है. यहाँ पे कभी सल्फर डाइऑक्साइड होता है, कभी अमोनिया होता है, कभी क्या बोलते हैं ये बेंजीन है, टोल्विन है. तो मुझे बताइए हम लोग गृहकार है, एक रेसिडेंशियल एरिया में रहे या गैस चैम्बर में रहे, लेकिन अभी जो पोल्यूशन हो रहा है ये आपके केमिकल्स की वजह से हो रहा है. हमें आप कुछ भी करिए, हमें हमारा जो स्वच्छ हवा का हक है मिला के दीजिए, यही मैं कहना चाहूँगा. दिस इज प्रोफेसर विनील कुमार सिंग साइनिंग ऑफ. थँक्यू, धन्यवाद. गेली 25-26 वर्ष मी राहतो आहे आणि हे जे पोल्युशन आहे हे तेव्हापासून आम्ही सहन करत आलो आहे. पण तेव्हा थोडं कमी होतं. आता जो प्रमाण आहे तो पुष्कळ म्हणजे अनबॅरेबल झालेलं आहे. आणि आमच्या संकेत साहेबांनी हा इश्यू मोठा घेतलेला आहे आणि आय एम व्हेरी थँकफुल टू हिम. कारण हा घन इश्यू आहे आपला विषय आहे. अँड दीज पीपल आर ट्राईंग टू प्ले विथ आवर पब्लिक लाईफ. म्हणजे तुम्ही फक्त BST आणि NMMCच्या बसेसवरती लिहिणार की सिटी वॉन्ट्स टू क्लीन ब्रीथ, पण ॲक्च्युली तुम्ही प्रॅक्टिकली ते काही असं तुम्ही करत नाही आहे. यू आर प्लेइंग विथ द पीपल्स लाईफ. अँड आय रिक्वेस्ट दिस मेन पीपल, द गव्हर्मेंट पीपल, टू प्लीज टेक द ॲक्शन. बिकॉज water, air, this belongs to everybody. This is not anybody's father's property. So you have to take care. जे कोण ह्याचे कल्पिट असेल दे हॅव टू लर्न द लेसन की बाबा आपण जे काय करतो आहे हे रॉंग करतो आहे आणि टायमावरती दे हॅव टू मेक देअर मिस्टेक्स रिपेरेबल. न असं होतं नाही की संपूर्ण हा रोज एक दिवस काहीतरी मोठा ॲटॉमिक बॉम्ब होईल आणि देन इट विल बी टू लेट फॉर दिस पीपल. तर माझं एवढंच म्हणणं आहे की दे हॅव टू टेक केअर, द गव्हर्मेंट पीपल हॅव टू टेक केअर अँड दे हॅव टू सॉल्व आवर इश्यूज. सुरुवातीला प्रत्येकजण हेच म्हणतं की माणसाने नाल्याच्या बाजूला घर का घेतलं, पण तो नाला तेव्हा संतरित्या वाहत होता त्यामुळे आम्हाला असं काही वाटलं नाही. काही दिवसांनी असं जाणवलं की अरे झाडं आहेत आणि आमच्या इकडे धुकं पडतं आहे. पण ते एक अज्ञानच होतं आमचं एका अर्थी म्हणायला लागेल. कारण की एक पर्टिक्युलर कालांतराने असं झालं की तो नाल्यातला संथपणा थांबला. मग जाऊन आम्हाला कळायला लागलं की त्या नाल्यामध्ये फक्त पाणी नसून खूप सारे केमिकल्स आहेत, खूप साऱ्या अशा घाणेरड्या गोष्टी आहेत जेणेकरून एवढी दुर्गंधी येत होती की आम्ही खिडक्या दरवाजे सगळे बंद करून देखील ती दुर्गंधी एवढी होती की तुम्ही घरात बसून जेवण जेवू शकत नव्हतात. आज माझ्या घरी 1 वर्षाचं लहान मूल आहे. कोणीतरी म्हणतं की सारख्यांदा आपण त्याला घरात ठेवण्यापेक्षा थोडं बाहेर न्या, पण अक्षरशः संध्याकाळी 6 किंवा 6:30 नंतर तुम्ही बाहेर गेलात तर तुम्ही त्या लहान मुलाचा जीव धोक्यात घालताय. हे एक प्रकारचं स्टेटमेंट माझ्या बिल्डिंगमधून लोक मला म्हणायला लागले की अरे त्याला बाहेर काढू नको. पण असं करायला गेलो तर आपण कधीच घरातून बाहेर पडणार नाही. आणि आम्ही असं म्हणजे जे संकेतजी जे करतायत ते एवढं स्ट्रॉंग गोष्ट आहे
की आपण आमचा दर्जा उंचवायचा आम्ही म्हणतच नाही आहे. आम्ही एक बेसिक गोष्ट म्हणतो आहे की जी हवा प्रत्येकांसाठी सारखी असली पाहिजे. आपण खूप सारे एक्झाम्पल्स बघतो आहे, न्यू दिल्ली बघतो आहे. आज न्यू दिल्लीमध्ये असे जे पोल्युशन ट्रॅकरचे व्हेकल्स रस्ती आहेत, जसं काही ऑटो रिक्षा आहेत. आज त्याच्यासारखे व्हेकल्स आपल्या इथे कोपरखानामध्ये इंट्रोड्यूस झाले, ही म्हणजे वाईट गोष्ट आहे. आपल्यासाठी वाईट गोष्ट आहे की आपल्याला त्या साधनांचा उपयोग करून हे बघावं लागतं की आपल्या हवेमध्ये किती प्रदूषण आहे. आणि ते इतकं आहे की लोकांना श्वास घ्यायला त्रास होतो आहे. लोक घरी खिडक्या दरवाजे बंद करून बसतात. म्हणजे हे सगळं चुकीचं आहे. माणसांना हवा ही एक मूलभूत गरज आहे आणि त्या गरजेबाबत जर कोणाला त्रास होत असेल तर प्रशासनाने याच्याकडे गंभीररित्या बघितलं पाहिजे. आणि आमच्या ज्या पण आस्क आहेत, इट्स अ बेसिक आस्क, त्यामुळे त्याच्याकडे खूप गंभीरतेने पाहावं. आमच्या टेक्निकल रिपोर्ट्स बघाव्यात, जेणेकरून ह्या गोष्ट लवकरात लवकर तुम्ही सॉल्व्ह करू शकाल आणि आम्हाला एक शुद्ध आणि छान असं वातावरण मिळेल. 2021ला लॉकडाऊनमध्ये प्रदूषण मंडळाने आमच्या बिल्डिंगच्या वर 3 दिवस मशीन लावलं होतं आणि त्या मशीनमध्ये पण त्यांना प्रदूषण आढळून आलं होतं. त्यानंतर त्यांनी फक्त कागदोपत्री कारवाई केली. प्रॅक्टिकली कुठेही कारवाई झालेली नाही आणि 3 वर्षामध्ये हे प्रदूषण वाढत गेलं आहे. माझं प्रदूषण मंडळाच्या लोकांच्या अधिकारी लोकांना एक माझं सांगणं आहे, मी त्यांना माझा स्वतःचा फ्लॅट आहे खाली, त्यांना 1 महिन्यासाठी राहायला देतो. त्यांनी 1 महिना इथे येऊन राहावं आणि त्यांनी अभ्यास करावा, इथे प्रदूषण होतं आहे का नाही होत. आम्ही का फुकट तुमच्या मागं लागलो, रात्रंदिवस तुमच्या मागे काय आम्हाला कामधंदे नाहीत का दुसरे असं काही नाही आहे. त्यांनी आमचं जर सांगणं त्यांना पटत नसेल तर त्यांनी 1 महिन्यासाठी इथे येऊन राहावं. त्यांना फुकटमध्ये मी माझा फ्लॅट 1 महिन्यासाठी राहायला देतो कुमकुम कॉर्नरमध्ये. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल बाबरसह प्रिया उजमानचा रिपोर्ट, नवी मुंबई.